नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे। कारण आता एप्रिल ते जून या 3 महिन्याचे अनुदान आलेले आहे। त्याविषयी आजच नवीन GR आलेला आहे। तर या GR मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, हे पैसे कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि कोणत्यासाठी पात्र असणार आहे आणि हे पैसे नेमके केव्हा आणि कधी मिळणार आहे आणि हे अनुदान नेमके तुमच्या खात्यात कसे पोहोचणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत या GRच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर पहा मित्रांनो, आता हा महत्त्वपूर्ण GR आपण पाहूया। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत निघालेला दिनांक 17 एप्रिल 2025चा हा GR आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2025 करिता अनुदानाचे वाटप करण्याबाबतचा हा GR आहे। तर पहा मित्रांनो, आता या GRच्या शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे ते आता आपण पाहूया। सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 143,72,72,000 व वृद्धभूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 57,54,63,000 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे। म्हणजेच संपूर्ण वर्षभरासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेतन, दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च व कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 12,85,00,500 फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 5,17,20,490 फक्त इतका निधी विम्स प्रणालीवर वितरित केला आहे। सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीकरिता वेतन, दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांसाठी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, खाली 2 तक्ते देण्यात आलेले आहे। एक संजय गांधी निराधार योजनेचा आहे, तर दुसरा तक्ता हा वृद्ध भूमिहीन शेतमजुरांचा आहे। या तक्त्यामध्ये हा निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना पाठविण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हा जो निधी येथे देण्यात आलेला आहे तो या योजनेच्या लाभार्थ्यांना मिळेल का? तर मित्रांनो, हा निधी फक्त निराधार योजनांच्या कार्यालयीन म्हणजे संजय गांधी निराधार योजना विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार, दूरध्वनी, वीज पाणी बिल, प्रवास खर्च अशा दैनंदिन लागणाऱ्या कार्यालयीन खर्चासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा निधी संजय गांधी निराधार योजना व इतर लाभार्थ्यांना हा निधी मिळणार नाही। तर मित्रांनो, 2024 पासून लाभार्थ्यांना अनुदान DBT प्रणालीद्वारे मिळत आहे आणि ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत मागील महिन्याचे अनुदान मिळाले नाही त्यांना 30 एप्रिलपर्यंत मागचे संपूर्ण अनुदान मिळणार आहे आणि 11 एप्रिलला जो GR निघाला आहे तो एप्रिल महिन्याचा आहे। त्यामध्ये एप्रिल महिन्यासाठी 774 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। हे अनुदानही तुमच्या खात्यात
30 एप्रिलपर्यंत जमा होणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना एक सूचना करावीशी वाटते की अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण आता तुम्हाला यूट्यूबवर अनेक खोटे व्हिडिओ दिसतील की संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन वाढले, 6,000 रुपये मिळणार, 3 महिन्यांचे पेन्शन आले, GR आला। अशा खोट्या चॅनलवर आणि व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका। आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ खरे असतात। कोणतीही खोटी माहिती देऊन दिशाभूल आपल्या चॅनलवर केली जात नाही। तर मित्रांनो, तुम्हाला जे 1,500 रुपये दर महिन्याला पेन्शनचे मिळतात, हे पैसे नाही, या GR मधील पैसे फक्त संजय गांधी निराधार योजनेच्या कर्मचाऱ्यांसाठी, म्हणजेच ऑफिस स्टाफ जो आहे त्यांचा पगार व त्यांचा दैनंदिन ऑफिस खर्च भागविण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, 30 एप्रिलपर्यंत तुमचे सर्व पैसे जमा होतील आणि तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कॉमेंट करून किती पैसे मिळाले आणि तुमचा जिल्हा कोणता हे अवश्य कळवा, म्हणजेच इतर लाभार्थ्यांनाही समजण्यास मदत होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।